अभिनंदन। ये देश है वीर जवानों का, बेलों का, मस्तानों का, इस देश का यारों, इस देश का यारों क्या कहना, ये देश है दुनिया का गहना। RAPL 2025 अर्थात रिजन्स अनंतम प्रीमियर लीग 2025 सीझन 4 मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सेकंड सेमीफायनल नंबर 2 आपण पाहत आहोत। एका बाजूने मायटी बायसॉन्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढताना तुम्हाला दिसतील स्कॉर्पियन वॉरियर्स। दोन सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय, शेखर आणि त्यांच्या समूहेत गणेश। दोन सलामीचे बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतोय, शेखर धोत्रे आणि गणेश शिंदे। दोघांची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय आणि आता गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन
श्रीकांत चला मॅच कडे वळू आता आपण सुरुवात केली जाईल मॅचला टाइम स्टार्ट होत आहे आता पहिला बॉल पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव संख्या फलकावरती जर बघितला गेला तर एक आकड्यावरती आयटी बायसॉन्सच्या विपक्षामध्ये स्कॉर्पियन वॉरियर्स अशा दोन संघांना आपण लढताना पाहतोय एक संघ मेगा फायनलला जाऊन पोहोचला यातला विजेता संघ आता मेगा फायनल मध्ये पोहोचेल बोलतो यार इकडे पहा खेळायचं होतं ऑन साइडला पण बॅटवरती तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडू आला नाही आणि त्याच दरम्यान धावसंख्या फलकावरती जर बघितला तर एका चेंडूच्या समाप्तीनंतर एक आकड्यावरती शेखर धोत्रे आणि गणेश शिंदे एक्सपिरियन्स जोडी ऑन साइडला खेळलेत पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत अडवती चेंडू लाडी फेकी करेपर्यंत जर पाहिलं तर आता दुसरी धाव कंप्लीट केली जाईल आणि या दोन धावांच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतायत धावा फलकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 3 आकड्यावरती अनुभव खेळाडू आहेत दोघे पण शेखर धोत्रेचा विचार केला तर शिंदेकडे देखील खूप सारा अनुभव ऑन साइडला खेळायचं होतं शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये अडवलं जाईल चेंडूला फेकी करेपर्यंत डॉट बॉल मी धाव चेंडू येतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा इथे देखील पहा आणखी एक चांगलं क्षेत्ररक्षणचा प्रदर्शन पाहायला मिळेल आणि त्या दरम्यान एक धाव देखील फलकावरती कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धाव संख्या फलकावरती पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे धावा फलकावरती 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 4 Hello, check. फलकावरती धावा जर बघितला गेला तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 आकड्यावरती पाहतोय सुरुवात थोडी शांत होताना आपण पाहिली मायटी बायसन्स कडनं खरं तर सुरुवात शांतच पाहायला मिळाली आहे त्यांची या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुरुवातीला धावा अगदी शांत पद्धतीने बनवतात आणि त्यानंतर जसं सेट होतं तसं वेगाने धावा फटकेबाजी मोठी मोठी दाखवतात आणि सध्या देखील त्या स्ट्रॅटेजीने खेळताना आपण त्यांना पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा प्रदर्शन आपण खूप चांगला पाहिलाय धावसंख्या फलकावरती 5 आकड्यावरती आहेत एका षटकाचा खेळ समाप्त झालाय गोलंदाज तयार रुपेश षटक क्रमांक 2 पहिला बॉल यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूने आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय वाढीच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 6 आकड्यावर षटक क्रमांक 2 चालू आहे 6 धावा फलकावरती यावेळेस ड्राईव्ह केला बॉल निघून जाईल सर सीमारेषा बाहेर
थँक्यू सो मच जीज, थँक्यू सो मच. ओ आणखी एक चौकार, आणखी एक चौकार आला. मदतीने धावसंख्या फळकावरती पुढे जाऊन पोहोचतायत 14 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत गणेश शिंदेच्या बॅटमधनं. आणि याच गोष्टीची तर चर्चा केली होती की सुरुवात शांत आणि तदनंतर वेगाने धावा बनवतात. आणखी एक वाईडच्या स्वरूपामध्ये धाव, अजून एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतायत 15 आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. इथे हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले, स्वतः गोलंदाज पोहोचले होते आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव फळकावरती बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीय देखील. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतायत 16 आकड्यावर. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं चालू असताना 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि पहिला वाईड चेंडू, मग लगातार 2 चौकार, मग पुन्हा एक वाईड चेंडू आला आणि एक सिंगल धाव फळकावरती बनवली गेली आहे. 14 मिनिटांचा अवधी अजून बाकी राहतोय. या 14 मिनिटांमध्ये गोलंदाजी करताना स्कॉर्पियन वॉरियर्सला षटक कंप्लीट करायचे. 16 धावा. पुढचा बॉल यावेळेस पंचांचा इशारा. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये. 17 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. पहिलं पूर्वार्ध आपण पाहत आहोत. फुल टॉस होता, इकडे पण सोडू दिलाय आणि पंचांचा इशारा वन्स अगेन. वाईड चेंडू, अतिरिक्त धाव. या षटकामध्ये खूप सारे एक्स्ट्रा चेंडू हाताळले गेलेत. आतापर्यंत जर बघितलं गेलं तर 13. सावकाश. आणखी एक वाईडच्या स्वरूपामध्ये धाव. इथे पहा, फटका चांगला बॉल निघून जाईल सीमा रेषा बाहेर. सोनू माझे जानू, माझा मूड झाला फ्रेश. सोनू माझे जानू, माझा मूड झाला फ्रेश. थँक्यू. दिसे 13 धावा फळका, 23 धावा फळकावरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शिखर धोत्रेला बॅटिंग करताना आपण पाहतो. याआधी गणेश शिंदेच्या बॅटमधनं धबाकेदार फटके पाहिलेले आणि आता शेखरच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय, गॅप मध्ये बॉल आहे. शेखर धोत्रे, ओहो सुपर बॅटिंग. केला आणि चौकाराकरिता पाठवला. बॅक टू बॅक मोठे फटके यायला सुरुवात झाली. आणखी एक इलकी का, पण यावस विकेट गमवावा लागेल. धक्का बसताना फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला, शेखर माघारी परत येईल. हा पहिला धक्का बसताना एका विकेट
मैदानाचा बाहेर परतला गेला. 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. 13.50 ओव्हरच्या मदतीने धावा फलकावरती आपण पाहतोय 27 आकड्यावरती. पहिल्या डावाचा खेळ जो ते चालू आहे. गणेशला आपण पाहतोय मैदानामध्ये 4 चेंडूमध्ये 10 धावा त्याने बनवल्यात आणि शेखर धोत्रेच्या माध्यमातून जर पाहिलं तर गेलं तर 11 धावा त्याचा बॅटमध्ये निघाल्यात. गोलंदाज तयार. ऑप्शनचा बाहेर चेंडू होता. पंचांचा इशारा. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि एक्साच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती वाढेल. धावा फलकावरती जाऊन पोहोचतात. 28 पवन शेट्टी आहेत गोलंदाजीवरती तिसरं षटक घेऊन. पवनचा विपक्षामध्ये खेळायचा प्रयत्न होता पण तिकडे अनफळला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाडता येईल आणि तास दरम्यान एक धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये देखील. धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 29 आकड्यावर. षटक क्रमांक 30 सुरुवात झाली. पहिल्या डावाचा खेळ पहिल्या पूर्वार्धाचा आपण खेळ पाहत आहोत आणि दोन्ही संघ आता या मॅच मध्ये आपले 100% देतात. ठाऊक आहे इकडनं जिंकलं तर मेगा फायनलचा तिकीट मिळेल. त्यामुळे खूप जास्त इम्पॉर्टंट मॅच आहे या दोन्ही संघांसाठी. लेग समोरती खेळायचा प्रयत्न केला. फाईन लेगला बॉल आहे. बॉल निघून जाईल सीमा रेषा बाहेर. नो प्लस चौकार आला. पाहिलं होतं नो चेंडू आहे त्यामुळे मग सोडला नाही चेंडूला. अटॅक केला त्याच्यावरती आणि मग नो प्लस 4 टोटल 5 पंजा खोलला गेला. आणखी एक त्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न होता पण यावेळेस अडवलंय. इनफिल्डचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेपर्यंत आणि फेकीही पर्यंत 2 धावा. वॉलला पण पाहतोय बॅटिंग वरती स्वप्नील मांजरेकर अर्थात वॉल बॅटिंग करताना आपण त्याला पाहतोय. धावा फलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 36 धावा. नॉन स्ट्रायकर एंडला गणेश शिंदे 11 धावा त्याने बनवल्यात. अब्समचा बाहेर सोडू दिलाय चेंडूला. पंचांचा इशारा. वन सगळे नो बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढत आहेत. धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 37 आकड्यावरती. 8 मिनिटांचा खेळ बाकी राहिला. लक्ष द्या 8 मिनिटांमध्ये तुम्हाला आता येणारे उर्वरित सगळे षटक कंप्लीट करायचं म्हणजे या डावाचा खेळ संपूर्ण करायचा. लेग समोरती पुन्हा एकदा चेंडू होता. खेळायचा प्रयत्न केला. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं आणि त्याचमुळे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निधाव चेंडूचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये आतापर्यंत बघा 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि वैयक्तिक पवन शेट्टीचा जर विचार केला तर पवनने 10 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. मागच्या षटकामध्ये देखील धावा खूप साऱ्या आल्या होत्या. रिव्हर्स स्वीप खेळल्यात. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. श्रीकांत होते आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल एकापेक्षा अधिक काही नसणार आहे आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 38 या आकड्यावर 38 धावा फलकावरती आहेत. इथे पहा गॅप मध्ये बॉल क्लिअर होईल. बॉर्डर लाईन सीमा रेषा बाहेर. चौकार. लोगो राजा के संग संग झूम लो राजा के संग संग झूम लो आया है. 42 धावा फलकावरती आहेत. ड्राइव्ह केलं इकडे. एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढत आहेत. धावसंख्या फलकावरती 43 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. एक मेगा फायनलची टीम आपल्याला मिळाली. आता यातली विजेता संघ आणि त्या संघाची मेगा फायनलची मॅच पाहायला मिळेल तुम्हाला. धावसंख्या फलकावरती 43 आहेत. 8 ऑफ द थर्ड ओव्हर.
3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा. चांगली सरासरी मेंटेन ठेवण्याचं काम केलं बॅटिंग करताना माइटी बायसन्सने. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 4 घेऊन पहिलाच बॉल, यावेळेस पंचांचा इशारा. वन्स अगेन नो बॉल आणि तासावरती 4 मिळतील 5. मुफ्तचा धावा मिळाला. यावेळेस पहा हलक्या गतीने बॅकफुटला गेलेत. ऑन ड्राईव्ह करताना चेंडूला गणेशला आपण पाहतो आणि एक सिंगल धाव फळकावरती तिकडे पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जर पाहिला 49 आकड्यावरती 4.5 मिनिटांचा अवधी राहिला. स्कॉर्पियन वॉरियर्स कॅप्टन 4.5 मिनिटांचा अवधी आहे. सो प्लीज बी फास्ट. 49 धावा. एका चेंडूचा खेळ समाप्त. पुढचा बॉल हलक्या गतीने पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळायचा प्रयत्न केला पण तिकडे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 49 वरती धावसंख्या स्थगिती पाहताना आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त देखील झाला. तिसऱ्या क्रमांकाचा बॉल फाईन लेगला क्रॉस हँड बॉल जाईल सर सीमारेषेच्या बाहेर. गोलीगत चौकार. +4 54 धावा. आता हवेत खेळण्यात आणि विकेट डाऊन. फलंदाज बाद. चोपन्न वरती दुसरा धक्का बसला आणि आता नवीन बॅटर मनोज साळुंके सेकंड वरती टॅप करून खेळलेत. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4. फिफ्टी 58 धावा. आता इथे रिव्हर्स स्वीप खेळलेत. श्रीकांत तयार नव्हते. आणखी एक चौकार. बॅक टू बॅक लगातार बार दुसरा चौकार. रन्स ऑन दी बोर्ड. एक धावांचं डोंगर उभं राहत चाललंय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय. अबकी बार तिसरी बार चौकार. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावा फळकावरती 66. 2 विकेट गमावले गेलेत. 2 मोठी पारी पाहायला मिळाल्या. 2 मोठ्या भागीदारीच पाहायला मिळाल्या आणि आता ही तिसरी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. याआधी ओपनिंग पेअर्समध्ये पाहिली, तदनंतर 1 डाऊन आलेला खेळाडू तासामधनं पाहिली, आता सेकंड डाऊन मध्ये आपण पाहतो तासामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीवरती गोलंदाज मयूर. मयूरला पाहता आपण गोलंदाजीवरती. धावा फळकावरती सोडला गेला 66.
पहिला चेंडू यावेळेस हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. एक धाव फळकावरती बनवली जाईल पहिला चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. 67 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचला गेल्यात. गोलंदाज तयार. चला वेळ वाचवा. तुम्हाला ठाऊक आहे वेळेची पाबंदी आहे आपल्यावरती. फुलटॉस बॉल होता हवेत खेळण्यात. आणखी एक विकेट जाईल धक्का बसताना. सोनू माझे जानू माझा मूड झाला फ्रेश. बघतेनेस सनू काही सगळे ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन येतात की का. पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 72 या आकड्यावरती. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. खूप स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर्स पाहायला मिळाली. 3 विकेट माघारी परतले गेलेत पण असं वाटत नाहीयेत की दबाव कुठल्या प्रकारचा आहे बॅटिंग लाईनअपवरती. प्रत्येक येणारा बॅटर अटॅकिंग भूमिकेमध्येच आहे. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा टर्न करून खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे एक धाव फळकावरती पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर पाहिली तर धाव फळकावरती जाऊन पोहोचूया 73 या आकड्यावरती. चेक करूयात आपण बीमाच्या स्वरूपामध्ये. सर बॅटिंग रिव्ह्यू आहे. ओके. इट्स नो बॉल, नो चेंडू आणि नो प्लस 1 अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 74 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. पंच आणखी एका सूचनेकडे 20 मिनिट्स कंप्लीट झालेले आहेत. एक मिनिट थांबा. श्रीकांत सर, विकेट जेव्हा जेव्हा येत होते तेव्हा तेव्हा स्टॉप होत होता.
चला थँक्यू थँक्यू स्कॉर्पियन वॉरियर्स. स्ट्रिक्ट असेलच. यानंतर आपण महिलांचा मॅच पाहणार आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला 22 मिनिटांचा वेळ असेल आणि पुरुषांसाठी 20 मिनिटांचा. आणि हे रूल्स आपण कालपासून फॉलो करतोय आणि अगदी स्ट्रिक्टली करतोय. मॅचकडे जाऊयात. 74 धावा फलकावरती आहेत. बोल तयार. फुलटॉस बॉल इकडे देखील होता. ड्राईव्ह केला यावेळेस. बॉल निघून जाईल सीमारेषा बाहेर. चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती 78 या आकड्यावर. चार चेंडूच्या समाप्तीनंतर 78 धावा फलकावरती आहेत आणि अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी राहतो या इनिंगचा. 80+, 85+ देखील स्कोर जाऊ शकतो. बोल तयार. बॅकफूट लागेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलेत. 1 बाउंड्री. आणखी एक चौकार. हो गणेश शिंदे, गुरु आप क्या खा के आए हो. जावा 83. 83 धावा फलकावरती टोटल आणि अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तू डाल डाल मैं मार मार. आणखी एक चौकार. थँक्यू सो मच. या चेंडूला जर गणेश शिंदेने चौकार जोडला तर टॉम दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 87 87 धावा आहेत. 90+ स्कोर दिसेल का. रिव्हर्स खेळलेत. क्षेत्ररक्षक तिकडे. हो बिलकुल 90+ स्कोर दिसेल. थँक्यू. दिसे टोटल 91 धावा फलकावरती आहेत आणि 92 टू विन. 92 धावांचा टार्गेट असेल.
धन्यवाद प्रथमेश. आपण अगोदरच पूर्वकल्पना आम्हाला दिली होती की आपल्याला पुढे एका कार्यक्रमासाठी जायचं, तरी रासातर्फे आपल्याला एक छोट्या खानी सत्कार केला जाईल सन्मान चिन्ह देऊन. विजयजी. तर प्रथमेश ठाकूर आपले कॉमेंटेटर जे मागील 4 वर्षापासून आपल्याला इथं समालोचनाचं कार्य करत आहेत, त्यांचा रासातर्फे सत्कार करण्यात येईल. सामोलदातांना विनंती करेन की आपण या आपला शुभस्य आपण हा शुभ सन्मान कंप्लीट करूयात. मागचा 2 दिवसांपासून आजचा 3रा दिवस आहे आणि आपण प्रथमेशचा आवाज ऐकत होतो आणि 4ही पर्वांमध्ये आपण प्रथमेशचा आवाज ऐकला या स्पर्धेमध्ये आणि त्याचा आपण आपला व्यासपीठावरती सन्मान करत आहोत आणि मॅचकडे देखील वळणार आहोत. टॉस करीता या नेक्स्ट मॅच पिंक पॅन्थर्स आणि फ्लामिंगो 11. चला दोन्ही सगळ्यांची कर्णधार आपण या टॉस करिता. पिंक पॅन्थर्सचे कॅप्टन या टॉस करिता आणि फ्लामिंगो 11 आपले देखील कॅप्टन आपण या. मॅचकडे वळत आहोत. पुन्हा एकदा जाऊयात मॅचचा दुसऱ्या डावामध्ये. जिथे चालू असलेली मॅच टोटल 92 धावांचं टार्गेट आहे आणि 2 सलामवीर आपण पाहतोय मैदानामध्ये. पवन शेट्टी आणि इकडे पहा विकेट क्रमांक पहिला धक्का बसताना धावफळकावरती आपण धावा पाहतोय. एक आकड्यावरती विकेट डाऊन झाला. पहिला 3 चेंडूंचा खेळ समाप्त. इकडे पहा टर्न झाला आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. शेखर धोत्रे आहेत. काय करतायत शेखर धोत्रे. बॅटिंग वरती कमाल करतायत, बॉलिंग वरती धमाल करतायत, फिल्डिंग करतायत. हा पहा आणखी एक चांगला बॉल आहे आणि खरी तर मी म्हणेन की मायटी बायसन्सला शेखर धोत्रे यांचा अनुभव जो आहे ना तो फार कामी आलाय. एक्सपिरियन्स त्यांचा फार महत्वाचा ठरलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहिलंय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक तिकडे. एक सिंगल धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावाच्या मदतीनं षटक समाप्त होत आहे. क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय टोटल 2. 1 विकेट गमावताना. चला दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेत. फ्लॅमिंगो 11 आणि पिंक पॅन्थर्स आपण टॉस करत आहोत आणि नाणेफेकीचा कौल जे आहे ते पिंक पॅन्थर्स जिंकतात आणि सर्वप्रथमतः बॅटिंग डिसाइड केली. आपण सेमीफायनल नंबर 1 महिलांशी पाहणार आहोत या 2 संघांमध्ये. इकडे पहा खेळले गेले चेंडू सुपला शॉट आणि बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
समाप्त झाला. मोठं टार्गेट आहे त्यामुळे ठाऊक आहे स्कॉर्पियन वॉरियर्सला अटॅक करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका कसा मिळेल याच इंटेन्शनने सध्या खेळावं लागेल आणि त्याच प्रयत्नामध्ये आहेच सध्या मैदानामध्ये. 11 वरती एक अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये शुभम सिंगला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. चला वेळ वाचवा, वेळ वाचवा. हो यावेळेस पहा टर्न टर्न बघा किती झाला, बाहेर निघाला. लेग स्पिन पाहायला मिळाला आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती आणि निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना 11. पुढचा चेंडू यावेळेस आता इकडे काय घडेल पण बॅकअप होतं आणि त्याच दरम्यान धाव फळकावरती एक वाईड +1 अशा 2 धावा आहेत आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढता जाऊन पोहोचला गेला 13 आकड्यावरती. मयूर आणि आता आमचे पंच डिसिजन फील्ड वरती जाऊन देत आहेत की आणि डिसिजन येतोय पंचांचा. बॅटर बाद आहे, रनआउटच्या माध्यमातून परतावं लागलं आणि विकेट क्रमांक 2 मैदानाचा बाहेर. रिव्हर्स स्वीप खेळण्यात आले आणि त्यानंतर हे बघा सुपर एफर्ट्स पूर्णपणे अडवलंय चेंडूला. म्हटलं होतं ना की हा एक असा खेळाडू आहे ना की तो सगळीकडेच ऑलराऊंडर. टॅप करून खेळायचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत, अडवतील. फेकी करेपर्यंत धाव फळकावरती बनवली जाईल 1 आणि 1 धावांच्या मदतीने धावा फळकावरती 16 आहेत. अजून फार मोठं आव्हान पार करायचं आहे. इकडनं जर बघितलं गेलं तर 76 अजून 76 धावा बनवायच्या आहेत. इकडे खेळले 2 साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील. पुन्हा फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावाची कॉलिंग पुन्हा एकदा केली जाईल आणि इकडनं 2 धावा कंप्लीट आणि आज 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतायत. धावा फळकावरती जर बघितलं गेलं तर टोटल धावसंख्या एट ऑफ दी
सेकंड ओव्हर 18 धावा आहेत, 18 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि आता इकडनं जर बघितलं गेलं तर 18 मध्ये बनवायचं आहेत 74, 74 धावा बनवायचं आहेत. फळकावरती धावा 18 आहेत, 72 धावा अजून बनवायच्यात. बॉल तयार, षटक क्रमांक 3. ओ क्लीन बॉल, क्लीन बॉल, फलंदाज बाद. मजबूत वाजला पाहिजे. पथावरती आपण जर पाहिलं, तिसरं षटक चालू झालं आणि तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल वरती विकेट पाहायला मिळाला. नवीन बॅटर आता स्ट्रायकर एंड वरती यज्ञेश असतील. यज्ञेशला आपण पाहतोय ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले गेले, फेकी करेपर्यंत एकदा फळकावरती बनवली जाते आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 19 आकड्यावरती पोहोचूया. संकल्प आहेत गोलंदाजी करताना. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, पहिला चेंडूवरती विकेट आला, मग सिंगल. यावेळेस पहा, पल्लू स्कूप करायचं होतं, सुपला शॉट खेळायचं होतं, पण फटका फसला आणि श्रीकांतला देखील माघारी परतावं लागेल. आणखी एक धक्का. विकेट आला, नवीन बॅटर सेकंडवर. रिव्हर्स स्वीप करायचं होतं इकडे आणि पुढे खोलवर टप्पाचा चेंडू हाताळला गेला आणि तास दरम्यान डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आला, बॅटिंग चांगली झाली, गोलंदाजी चांगली करतायत, कमालीचं प्रदर्शन करताना आपण सध्या पाहतो मैदानामध्ये. मायटी पायसन्सला सुपर एफर्ट्स. या स्पर्धेला जिंकण्याकरिता संपूर्ण जे काही देता येत होतं ना प्रत्येक खेळाडूला, ते सगळ्या गोष्टी या मैदानामध्ये त्याने दिल्यात. स्वतःला पूर्ण सिद्ध करताना खेळ दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. धावा फळकावरती इकडे 2 येतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 21 आकड्यावरती. खेळायचा प्रयत्न केला मिड विकेटला, पुन्हा एकदा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतात आणि तास दरम्यान बघा त्याच गोष्टीची चर्चा केली होती. एकदा जोरदार टाळ्या. या संघाने जे आहे ना, जे या मागच्या 3 दिवसामध्ये केलं, ज्या गोष्टी देता येतील ना, मग बॉलिंग मध्ये म्हणा, बॅटिंग मध्ये म्हणा, फिल्डिंग मध्ये म्हणा, या पाठीमागून चेअर करताना म्हणा, सगळ्याच गोष्टी त्याने त्यांचा 100% दिल्यात. 12th मॅन पण इकडनं पहिला बॉल पासून त्यांना चेअर करतात, सपोर्ट करतात. गरजेचं आहे. जरी संघामध्ये संधी नाही मिळाली, 12th मॅनच्या भूमिकेमध्ये देखील माझ्या संघाचे होप्स देखील वाढू शकतो आणि ती भूमिका साकारताना देखील आपण पाहतोय. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. आता षटक क्रमांक 4 आणि वरद आलेत गोलंदाजीवरती. युवा खेळाडू आहे आणि गोलंदाजीवरती आलाय. पहिला चेंडू डॉट आला. 23 वरती 4 अशी परिस्थिती पाहतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत. फळकावरती जर बघितले गेले तर एक धाव फळकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 24 आकड्यावरती. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत टोटल 2. पहिला चेंडू डॉट, मग एक सिंगल आली आणि नेक्स्ट बॉल खेळायचा प्रयत्न केला होता. आणखी एक चांगला चेंडू. वरदला कंट्रोल मध्ये गोलंदाजी आपण करताना पाहिलं होतं.
गोलंदाज तयार. हा पहा आणखी एक चांगला बॉल आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले आणि त्याच दरम्यान फळकावरती आणखी एक सिंगल धाव फळकावरती बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टोटल 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 26 धावा फळकावरती आहेत. 5वा क्रमांकाचा चेंडू. यावेळेस पहा खूप जास्त टर्न पाहायला मिळाला. वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावाच्या मदतीने 27. आता लाईन 7 मध्ये आले आणि त्यानंतर अडवला गेला चेंडूला आणि फेकी करेपर्यंत धाव फळकावरती पंचांचा इशारा तो चौकार आहे. 4 धावा. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेल्यात 31. 31 धावा फळकावरती आहे. 4 विकेट जिथे गमावले गेलेत. 31 वरती 4 असं आपण समीकरण पाहतोय सध्या. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा आणि अंतिमचा षटक कंप्लीट झाला. डॉट बॉल आला शेवटचा अंतिम सेटवरती आणि षटक कंप्लीट झालं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल धावा फळकावरती आहेत 31 आकड्यावरती. आता 6 चेंडू आणि 61 अशक्य वाटणार आहे मोठं समीकरण. खरं तर आता औपचारिकता बाकी राहिली असंच म्हणावं लागेल कारण की 6 मध्ये 61 धावा बनवायच्यात. अनंतम ग्रिझलीजला आपण पाहतोय जे मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचले. त्या टॉस झालेला नेक्स्ट मॅचचा. चेंडू क्रमांक पहिला. 1 धाव फळकावरती बनवली. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती. धावा फळकावरती जाऊन पोहोचली गेली 33. 33 आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ बाकी राहील इकडनं आणि 5 मध्ये बनवायचा धावा 59. 55चा इशारा आलाय. नो बॉल. नो प्लस 1 अशा 2 धावा कंप्लीट केल्यात आम्ही. सरळ खेळायचा प्रयत्न होता. 1 धाव फळकावरती आणि आता एका चेंडूच्या समाप्तीनंतर फळकावरती धावा आहेत 34. पुढचा बॉल इकडे पहा. टर्न झाला. बॅटची कडा घेतली. विकेट डाऊन. फलंदाज बाद. आई जगदंबे आई जगदंबे. यतीन. पहिला बॉल यतीनचा. हा पहा फाईट लेगला खेळले होते आणि त्या दरम्यान 1 धाव फळकावरती आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीय. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 35. 35 आकड्यावरती. 5 विकेट गमावलेत. 35 धावा फळकावरती आहेत. चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3. 1 सिंगल 1 विकेट आणि आणखी 1 सिंगल अशी आतापर्यंतची आपण परिस्थिती पाहिली. इथे पहा सरळ खेळायचा प्रयत्न होता. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अडवण्याचे प्रयत्न खूप चांगले कबालीचे आणि त्याच दरम्यान 2 धावा फळकावरती पळून काढल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने 37 धावा. अंतिमचे 2 चेंडू. औपचारिकता बाकी आहे. इथे पहा रन आउट. फलंदाज बाद. आई जगदंबे एक धाव बनवतील. दुसरा धावाची कॉलिंग आहे. फेकी करेपर्यंत दुसरी धाव. रन आउटची संधी. आणखी 1 विकेट. अजून 1 फलंदाज बाद.
थँक्यू दिसे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणखी. शेवटचा अंतिम चेंडू आणि चला हा बॉल डॉट आला आणि तदनंतर मायटी बायसन्स जाऊन पोहोचलेत मेगा फायनल मध्ये. ओ कंग्रॅच्युलेशन कंग्रॅच्युलेशन. 2 मेगा फायनलिस्टच्या टीम सापडल्यात आपल्याला. एका बाजूने मायटी बायसन्स आणि दुसऱ्या बाजूला अनंतम ग्रिझलीज. चला टॉम दादा तसंच घेऊया. हा ओके चला देऊयात आपण प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक आमचा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील.